वाहतुकीच्या नियमांचं पालन करा, त्याचबरोबर हेल्मेट आरशाला न घालता डोक्याला घाला, ट्रकच्या ब्लाइंड साईडनं ड्रायव्हिंग करू नका असं सांगत वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी रस्ता सुरक्षा अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली। ठाणे वाहतूक विभागाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे। याचं उद्घाटन ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे करण्यात आलं। यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। विविध प्रकारचे नाट्य नृत्य सादर करत वाहतूक नियमांविरोधात जनजागृती करण्यात आली। या वर्षभरात 11 लाख केसेस या वाहतुकीचे नियम उल्लंघन केल्यामुळे झाले आहेत। ठाणे शहरातील घोडबंदर परिसर भौगोलिक परिस्थितीमुळे वाहतुकीची कोंडी होते। नितीन कंपनी, माजिवडा, कॅडबरी परिसरात बीच चढत असताना लेन कट करू नये, जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही, असं यावेळी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं। गेल्या वर्षी 19,312 केसेस या विनापरवाना आणि अल्पवयीन असल्यामुळे झाल्या आहेत। त्यामुळे पालकांना देखील आवाहन आहे की मुलांना कमी वयात गाडी चालवायला देऊ नये, जेणेकरून अपघात आणि अशा केसेसलाही आळा बसेल। यावेळी व्यासपीठावर ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि सर्व वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते। यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी उपस्थितांना रस्ता सुरक्षेच्या संबंधी शपथ दिली, तर सहाय्यक पोलीस आयुक्त विजयसिंग भोसले यांनी आभार प्रदर्शन आणि नंतर राष्ट्रगीतानं या उद्घाटन सोहळ्याची सांगता झाली। ठाण्यातील चरई येथे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी CGHSचे वेलनेस सेंटर सुरू होणार आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा प्रस्ताव मंजूर झालाय। MTNLच्या चरई येथील 3000 चौरस फूट जागा या केंद्रासाठी निश्चित करण्यात आली आहे। CGHS बेनिफिशरीज असोसिएशन ठाणे या संघटनेनं दीर्घकाळापासून या मागणीसाठी प्रयत्न केले होते। यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला। यामुळे नववर्षाच्या प्रारंभी ठाणे आणि परिसरातील 1 लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य सुविधांचा लाभ मिळणार आहे। हे केंद्र रेल्वे विभाग वगळता इतर सर्व केंद्रीय विभागांसाठी खुलं असणार आहे। कस्टम, आयकर, नेव्ही, BSNL, पोस्ट, एअर इंडिया आदी विभागातील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांनाही या सेवांचा लाभ मिळणार आहे। CGHS बेनिफिशरीज असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष पटवर्धन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले। ठाण्यात CGHS केंद्र सुरू होणं ही कर्मचारी वर्गासाठी महत्त्वपूर्ण उपलब्धीही मानली जात आहे। माझं नाव अरुण राऊत आहे। आमच्या ठाण्यामध्ये CGHS बेनिफिशरी असोसिएशन आहे, जी CGHSच्या कर्मचाऱ्यांसाठी, रिटायर्ड कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस सेंटर निघावं, आता ठाण्यामध्ये निघावं म्हणून आम्ही मागची 3-4 वर्ष प्रयत्न करत होतो, पण आमच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं। आता MTNL चरईमध्ये जी जागा आहे ती जागा आम्ही यांना CGHS वाल्यांना दाखवली होती, पण त्यांनी 3.5 लाख रुपये भाडं असल्यामुळे त्या भाड्याच्यामुळे ते होण्याची शक्यता कमी होती आणि त्यांनी फाईल दिल्लीला पाठवली होती सँक्शनसाठी। पण खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून ती सँक्शन करून आणली आणि थोडे दिवसात ठाण्यातल्या सेंट्रल केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच ठाण्यामध्ये वेलनेस सेंटर उपलब्ध होईल आणि त्याचं श्रेय खासदार साहेबांकडे जातं, म्हस्के साहेबांकडे जातं। सध्या सगळ्या बेनिफिशरीजना मुलुंडला जावं लागतं PNT कॉलनीमध्ये आणि तिथे जाऊन येऊन जवळजवळ 200-300 रुपये खर्च होतो आणि सगळे वयस्कर माणसं आहेत, त्यांचा त्रास वाचेल। थँक्यू। प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि सिग्नल शाळा 3 हात नाका यांच्या संयुक्त विद्यमानं आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 3 हात नाका सिग्नल येथे सिग्नल बॉय ही संकल्पना राबवण्यात आली।
यामध्ये सिग्नल शाळा येथील विद्यार्थी आणि ठाणे आरटीओचे अधिकारी यांच्यामार्फत 3 हात नाका सिग्नल येथे सिग्नलला थांबलेल्या वाहनांना रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्यात आली। तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करणाऱ्या वाहन चालकांना गुलाब देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं। सिग्नल बॉय यांच्यामार्फत रस्ता सुरक्षा संदेश, वाहतुकीचे नियम आणि रोड सायन्स बाबत नागरिकांना माहिती देण्यात आली। यामध्ये सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे, सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी कमलेश चव्हाण, मोटर वाहन निरीक्षक शिवली सोमवंशी, जयश्री झिने, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अवधूत पाटील, स्नेहा चौधरी, सिग्नल शाळेचे भट्टू सावंत आदीही उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। MD ड्रग्सची तस्करी करण्यासाठी आलेल्या एका नायजेरियन इसमाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले। जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओनाह चिडोजी एथलबर्ट उर्फ जॉन इझुग्वा फ्रान्सिस असा 45 वर्षीय अटक केलेल्या नायजेरियन व्यक्तीचं नाव आहे। हा नायजेरियन व्यक्ती सराईत गुन्हेगार असून तो 6 वर्ष शिक्षा भोगून नोव्हेंबर 2024 मध्ये कारागृहातून बाहेर आल्याचं पोलीस तपासातही समोर आले। शिळफाटा येथील खिडकाळी रोडवरील देसाई नाका परिसरात एक जण MD ड्रग्सची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडून 66,18,000 रुपये किमतीची 761.8 ग्रॅम MD पावडर आढळून आली। त्यानुसार पोलिसांनी शिळडायगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। आलेला आहे। हा 13 नोव्हेंबर 2024 ला जेलमधून सुटलाय। त्यानंतर हा आता सदर आमच्या ताब्यामध्ये आहे। तर मागील काही काळामध्ये ठाणे शहरामध्ये बांगलादेशी नायजेरियनचा प्रभाव वाढलेला आहे। यापूर्वी देखील 2 बांगलादेशी आहेत त्यांना अटक केली होती। तर यांच्यावरती आळा घालण्याकरता काही गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक आहे, अँटी नार्कोटिक सेल, ह्याच्यामध्ये प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई करत आहे। सदरचा जो नायजेरियन आरोपी अटक आहे त्याच्यामध्ये अजून काही लिंक आहे का किंवा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय काही संबंध कनेक्शन त्याच्यामध्ये आहेत का किंवा इतर देशातील कोणी आरोपी रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो। बनावट पासपोर्ट असेल किंवा बनावट आधार कार्ड असेल याच्यामध्ये बनावट करण्यात आहे। ती नेमकी कुठून बनवतात त्याच्यावर काय कारवाई केली जाते त्या गोष्टी तपासात निष्पन्न होतं की पासपोर्ट त्यांनी फेक बनवला आहे का किंवा त्यांचे आयडेंटिफिकेशनचे ID कार्ड्स आहेत, आधार कार्ड्स आहेत ते काय फेक बनवलेले आहेत का, कुठं बनवलेले आहेत, कुणी बनवून दिलेले आहेत, त्याचा देखील तपास करतो। त्या गोष्टी देखील तपासात निष्पन्न होतील, त्या अनुषंगाने आम्ही अधिक चौकशी करू। राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसित करा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्यमंत्री परिषदेच्या बैठकीत दिली आहे। राज्यातील विविध विभागांच्या 969 सेवा अधिसूचित करण्यात आल्यात। त्यापैकी आपले सरकार पोर्टलवर 336 सेवा उपलब्ध आहेत। 90 सेवा संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध आहेत। मात्र सुमारे 343 सेवा ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात। त्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5च्या कलम 3.1 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीनस्थ महसूल कार्यालयांमार्फत नागरिकांना विविध सेवा पुरवण्यात येत आहेत।
नागरिकांना पुरवण्यात येत असलेल्या लोकसेवा नियतकाल मर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी या बाबी परिशिष्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शृंगारे यांनी केले.